नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सलग 3 दिवस सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिट दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर सकाळपासूनच वाहतूक मंद गतीने सुरू होती. मात्र गेल्या 2 तासापासून परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. लोणावळ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे आणि वीकेंड ट्रॅफिकमुळे ही कोंडी अधिक वाढली आहे. महामार्ग पोलिसांकडून पुणे लेनवर 15 मिनिटांचा ब्लॉक घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही मोठी कोंडी कायम आहे. या वाहतूक कोंडीत खासदार सुप्रिया सुळे ह्याही अडकल्या आहेत. त्या स्वतः 2 तासापासून ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या असून त्यांनी व्हिडिओ शेअर करत परिस्थितीची माहिती दिली. या व्हिडिओमध्ये त्या इतर वाहन चालकांशी संवाद साधताना आणि वाढत्या वाहतूक कोंडीची परिस्थिती दाखवताना दिसतात. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सुट्ट्यांच्या काळात वारंवार अशी वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसून येतं. सध्या पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रवाशांना अजूनही मोठ्या विलंबनाचा सामना करावा लागतो. नमस्कार. गेले 2 तास आम्ही सगळे ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे. सकाळी आम्ही 7 वाजता निघालो आहे ठाण्यावरनं. आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून बसून. हो, कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय. तुम्ही बघता इकडे सगळे महाराष्ट्र अडकले. दिवस स्पेशल. जय महाराष्ट्र. किती वेळ अडकलाय? 7 वाजता निघालो तुम्ही. तुम्ही पण 7ला निघाला अंधेरीवरनं. तुम्ही किती तास अडकलाय? मी 2 तास अडकले. तुम्हाला किती तास झाला? 1 तास झाला मॅडम. 1 तास. 1 तास. अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी बघत राहा आवाज इंडिया मराठी.